आज इथे जे आंदोलन चालू आहे हे कल्याणपुरेचं हक्काचं पाणी मिळावं यासाठी इथे आंदोलन चालू आहे आमच्या कार्यकर्त्यांचं आणि नगरसेवकांचं। कारण वारंवार आम्ही आयुक्तांकडे 3 वेळा मीटिंग घेतल्या आणि माझं लेटर तर नेहमीच जातात की पाण्याच्या समस्या सोडा, पाण्याच्या समस्या, पण त्या आमच्या काय पाण्याच्या समस्या सुटत नाही। शेवटी आज हे यांना आंदोलनाचं हे पवित्र हातात घ्यावं लागलं, त्याच्यामुळे खूप संतापलेले आहेत। आणि आयुक्तांनाही आता मी फोन केले की तुम्ही 2 मिनिटं या आमच्या यांना भेटा जरा। ते सांगतात की तुमच्या शिष्टमंडळाचे आमचं बोलणं झाले, 1:30 वाजता आमच्याकडे येणार आहेत, पण ते असं काय बोलणं इथं कारवाईची मागणी करणार का तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे? आयुक्तांना कर्मचारी जे पाणी सोडायला कर्मचारी असतात किंवा जे पाणी देतात इकडे किती ML ते आम्हाला हे करत नाहीत ना। त्यांच्यावर कारवाई करू द्या, त्यांच्यावर ते एक दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा। आमदार मॅडमचं काय मत आहे? 1 महिन्यापासून पत्र व्यवहार केले, वेळोवेळी जाऊन भेटलो, त्याला सांगितलं कल्याणसाठी 150 ml पाणी सुविधा केलेली आहे, तेवढं आम्हाला द्या। 60 ml सुद्धा पाणी येत नाही। त्यानंतर सुद्धा काल आम्ही प्रस्ताव मांडला की साहेब जरा आमच्यावर तुम्ही दृष्टी करवा आणि पाणी द्या, तरी नाही। आजही त्यांना निवेदन दिलं, त्यांनी काल आम्हाला सांगितलं आम्ही आधी पाणी पुरवठा देतो तुम्हाला, कोणालाही काही केलेलं नाही। आम्हाला पर्याय राहिला नाही। सरकारने आम्हाला पाणी दिलंय का? 100% पाणी दिलंय। चोरताय कोण? तर KDMC अधिकारी पाणी चोरताय। त्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागलं। सरकार जे आमच्या हक्काचे येते ना ते KDMC प्रशासन आम्हाला देत नाहीये, हक्काचं पाणी आम्हाला देत नाही। सरकारने आम्हाला पाणी दिलेलं आहे, ते पाणी चोरून अन्य ठिकाणी वळवतायत। कोणाला वळवतायत? तुम्ही शोध काढा, तुम्ही शोध काढायचा। एवढ्या लोकांना एवढा सगळी मगरुरी की आम्ही 1.5-2 तासांनी बसतोय, सांगितलं आम्ही पत्र द्या आम्हाला, त्यांनी आम्हाला सांगतायत पत्र द्या, आम्हाला पत्र द्या, पत्र द्या, पत्र देत नाही तुम्ही लोक। ही मगरुरी का झाली आहे? आणि इथे इलेक्शन्स नाही म्हणून